गेलं तरुण पण आलं समजील झालं तरुण पण मेलं काय अर्थ अशा जगण्याला काय अर्थ अशा जगण्याला आता म्हातारपणी म्हणे धाव देवा सांभाळून घेऊन आई वडिलांना आपल्या वाटतं की आपल्या मुलाने आता या संसाराचा गाडा या संसाराचा भार आपल्या ताब्यात घ्यावा तेव्हा आपण काय करतो मी प्रामाणिक सांगतो मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे मी काही मोठ्या खानदानी कुटुंबातला आहे माझ्या तरुण वर्गाला या हरिनामाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे आपण जेव्हा तरुणपण उपभोगतोय तेव्हा या तरुणपणामध्ये आपण ज्याची संगत करतो ती संगत महत्वाची असते लक्षात ठेवा बरंच काही संगत आपल्याला शिकवून जाते आणि एकदा तरुणपण तुमचं सक्सेस झालं की नंतर तुम्ही 100% मागे वळून बघणार नाही म्हणून तरुणपण महत्वाचं संगत महत्वाची ऐका आपल्या मुलांचे एवढे लाड करतात का तर आपला मुलगा किंवा मुलगी कुठेही समाजात कमी पडता कामा नये कारण हे जुने लोक या ठिकाणी बसले आहेत यांना माहित आहे की आयुष्य म्हणजे काय आयुष्य जगताना त्यांनी किती खस्ता खाल्ले आहेत किती कष्ट केले आहेत तुम्हा आम्हाला वाढवण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली आहे हे जुने लोकच सांगू शकतात मित्रांनो आपल्याला याचं भान नाहीये आपल्याला सर्वांना म्हणजे माझ्या वयाचे जे आता आहेत माझ्यापेक्षा लहान आहेत या पिढीला सर्व मिळत गेलंय त्याच्यामुळे त्या गोष्टीची किंमत मित्रांनो आपल्याला कळत नाही ऐका काही आपल्याला कमी केलेलं आहे आमचे सन्माननीय परम मित्र गोविंदजी आज त्यांचे वडील जर हयात असते आणि त्यांनी ही जर वास्तू बघितली असती तर त्यांना अभिमान वाटला असता की आपला मुलगा आपला भाऊ काय करतोय का असतं हे नशिबाचे भाऊ असतात प्रत्येकाने लक्षात ठेवा मित्रांनो आई वडील हे आपलं दैवत आहे आपण सर्व गुरुपौर्णिमा साजरी करतो हल्ली तर मोठं फॅडच आहे पण तुम्हाला माहित वाटलं अगर माझं तोंड जरा सडेतोड आहे माझं प्रामाणिक मत आहे जगात आपल्या सर्वात पहिले गुरु जर कोण असतील तर ते आपले आई वडील आहेत लक्षात ठेवा आपण आई वडिलांना विसरतो आणि मोठमोठे सोहळे साजरे करतो
मला सांगायचा मुद्दा, गुरुपौर्णिमा करायला आमचा काही विरोध अजिबात नाही. आमच्या पण विद्यार्थ्यांनी आमची केली, पण आम्ही आज त्या विद्वत्तेचे नाही. या 45-50व्या वर्षी आमची जर गुरुपौर्णिमा होत असेल तर आमच्यापेक्षा आयुष्य ज्यांनी वेचलं, ज्यांनी संपूर्ण आयुष्य त्या कलेमध्ये जोपासलं, आज ते कितीतरी असे गुरुवर्य असतील की त्यांची गुरुपौर्णिमा म्हणजे काय हे त्यांना माहिती नसेल. मित्रांनो ऐका, वाईट वाटून घेऊ नका. तरुणपण आपल्या अंगात जेव्हा मस्ती रक्त संचारत, म्हणजे प्रत्येकाच्या, मी सर्व तरुणाला बोलत नाही, पण काही तरुण आपल्या आई वडिलांचा तिरस्कार करतात. आई वडील ज्येष्ठ या नात्याने आपल्याला 4 सल्ले देतात, ते हल्लीच्या काही तरुणांना पटत नाही किंवा मुलींना पटत नाही. तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही आम्हाला सल्ले देणे एवढं तुमचं शिक्षण नाही, ही पण काही मुलं सांगत असतात. अनुभव असतो मित्रांनो, आणि भगिनींनो त्याच्या गाठीशी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अनुभवाचे बोल आहेत. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, मी काय आणि तुम्ही काय, आपण जे काय तरुणपणामध्ये कर्म केलेले आहे त्या कर्माची प्रत्येकाला फळं आपल्या म्हातारपणी भोगायची आहेत. मग आपल्याला आपली सून किंवा मुलगा चहा आणून देतोय की नाही, जेवण वेळेवर वाढतोय की नाही, ही अवस्था शेवटची आहे. आपण कितीही पैसा कमवा, तो पैसा मित्रांनो शेवटी कामाला येत नाही. म्हणून आपलं कुटुंब एकरूप कसं राहील, एकसंध कसं राहील, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. नाहीतर हल्ली लग्न झाल्यावर आपण विभक्त होतो. विभक्त कुटुंब पद्धती ही जेवढी चांगली आहे तेवढीच वाईट आहे, लक्षात ठेवा. आपलं कुटुंब जेव्हा एकसंध असतं तेव्हा आपले विरोधक आपल्या विरोधात जाते वेळी 100% विचार करतात. कुटुंब एकसंध पाहिजे. ऐका, म्हणून या वेळेला शेवटी सांगतो,
सर्वेश्वराचं नामस्मरण करा. आज आमच्या या सर्वांनी गोविंदजी आणि त्यांच्या कुटुंबाने 2 तालुके पार करून, देवगड कणकवली पार करून, 3रा तालुका माझा कुडाळ, 3ऱ्या तालुक्यामध्ये माझ्यासारख्या देवगडच्या टोकाला असणाऱ्या बुवाला निमंत्रित केलं. फक्त आणि फक्त हरिनाम. याच्यातून आपल्यासारख्या तरुणांनी शिकलं पाहिजे की या मगाशी त्याने आमच्या गोसावी बुवानी उल्लेख केला की या गोवेरी आणि पंचवर्षी मध्ये नावाजलेली रत्न आहेत, विशारद रत्न आहेत, चांगले गाणारे बुवा आहेत, चांगले पकवान वादक आहेत. पण माझ्यासारख्याचीच या ठिकाणी का निवड झाली? एक आवड असते, लक्षात ठेवा. प्रत्येक बुवांचे चाहते असतात आणि माझे असे नेमके 10-12 गाव आहेत. त्याच्यामध्ये या गोवेरी गावाचं नाव मी अग्रक्रमाने घेत असतो. असे काही गावं असतात की ज्या गावावर किंवा ज्या बुवावर त्यांचं प्रेम असतं जास्त, म्हणून सांगतो.